सर्वांनी व्यासपीठ उपस्थित सर्व सभासद मी सगळ्यांचे सहजच कॉन्टॅक्ट केला होता. एक शासकीय संस्था आहे. तर तुमचं काही असेल माहिती तर मला कळवा. त्यांनी मला माहिती कळवली, मी त्यांना सहकार्य केलं आणि एक ग्रंथ साहित्य संस्थेमार्फत मी माझे 2 पुस्तकं त्यांच्याकडून प्रकाशित केलं. एक आहे कथासंग्रह वाघीण, ज्यामध्ये 15 ते 16 कथा आहेत, आणि दुसरा आहे काव्यसंग्रह झरा. वाघीण ही सत्य कथा आहे, खेड्यापाड्यातली कथा आहे. तिथले राहणीमान, शहराचं राहणीमान, खेड्याचं राहणीमान. खेड्यामध्ये जर एखादा पाहुणा घरी आला तर त्याचा खूप आदरातिथ्य केला जातो. चप्पल पायाची बाहेर सोडून पाय धुवून आतमध्ये बोलवला जातो. परंतु शहरातला पाहुणा जर घरी आला तर कुठं असेल किंवा सोप्यावर बसतो. एवढा फरक या कथेमध्ये बऱ्याच कथांमध्ये उल्लेख केलेला आहे. खेड्याची संस्कृती, शहराची संस्कृती, राहणीमान सगळ्या गोष्टीचं वर्णन वाघीण या कथासंग्रहामध्ये मी केलेला आहे. त्यानंतर झरा जो आहे, शब्दांचा वाहणारा पुस्तकातून झरा, पुस्तकातून वाहणारा शब्दांचा झरा या आशेवर यामध्ये ज्या कविता आहेत त्या सर्व निसर्ग आणि ग्रामीण कविता आहेत. मी एकदंत संस्थेचे सर्वेसर्वा हजारे सर यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांनी मला सहकार्य केलं. माझं पुस्तक त्यांनी आज प्रकाश झोपामध्ये आणलेलं आहे, त्याबद्दल मी त्यांचे पुन्हा आभार मानतो. धन्यवाद. यापुढे